पाटील मोठा फलंदाज देसाई संघाचा बॅक टू द पवेलियन. हितेश भोईर मैदानामध्ये दाखल झाला. आकाश पाटील मी म्हणेन ना शून्यावरती बाद झाला. लीडिंग आहे त्यानंतर मात्र मागे विकेट किपरच्या मागे मध्ये क्या सोफा झेल देऊन परतला. आकाश पाटील बाद झाला. नवीन फलंदाज हितेश भोईर एक जबरदस्त फलंदाज आहे या रिची प्रतिष्ठान देसाई टीमचा हितेश भोईर. मात्र जिथे मी म्हणेन रोहिंजनच्या टुर्नामेंट मध्ये ना मालिकावीरची सायकल त्याला आणि चषक देऊन मात्र प्राधान्य त्याला होतं तोच फलंदाज हितेश भोईर. मी म्हणेन गेल्या हप्त्यामध्ये जरूर चांगली फलंदाजी त्याचप्रमाणे आताचा बॉल आलेल्या स्वतःची ओळख सिद्धी करतो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हितेश भोईरच्या बॅटमधनं हा षटकार. संगीत आपल्याला ऐकायला भेटलं या दुपारच्या सत्रामध्ये. धावफलकावरती धावा 6 धावा आल्या षटकारानं स्वागत केलं गोलंदाज आकाश भोईरचं. फलंदाज हितेशनं षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडू सरळ चाललाय. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत दक्षित पाटील होते तिथे आणि तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात या मैदानावरती. 58 धावेचं टार्गेट आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर या खूप मोठं डोंगर इथे मात्र उभारला बॅटिंग करत असताना जीसीसी घेसर टीमनं या मैदानावरती रिची प्रतिष्ठान देसाई टीमच्या अगेन्स्ट 58चं टार्गेट पूर्ण करायचा रिची प्रतिष्ठान देसाईला. आता स्विच करायचा प्रयत्न लोकल टॉस बॉल होता व्यवस्थित बॅटवरती कलेक्ट झाला नाहीये. ऑनसाइडला मारता प्रयत्न करतोय बॅट चेंडूचा कुठलाही संवाद झाला नाहीये. हा चेंडू निर्धाव आला. निर्धाव चेंडू धावफलकावरती धावा 7 आणि या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल आकाशचा हिमांशूसाठी. आताचा बॉल सुरेख मात्र विकेट कीपर जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं 1ने पुढे जात असताना धावफलकावरती धावा 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल तो आकाश भोईरचा. त्यानं 8 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये एका फलंदाजाला बाद केलंय आकाश पाटीलला. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे धावफलकावरती धावा 8 धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक 58 धावेचं टार्गेट आहे. आताचा बॉल फुलटस आहे चुकीला माफी नाही. वेकून दिलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा शेवटच्या बॉलवरती आलाय हा खणखणी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 6ने पुढे जात असताना पाहू शकाल मैदानामध्ये 14 धावा धावफलकावरती. चौदा धावा धावफलकावरती 58 धावेचं टार्गेट होतं. 14 धावा धावफलकावरती लागल्यात.
तर आता येणारे 24 बॉल 44 ची गरज आहे. सरासरी पाहिली तर 11ची, कारण की पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात आकाश भोईरनं. हितेश भोईर एक आक्रमक खेळाडू आहे या टीमचा तारणाऱ्या. षटकातील पहिलाच बॉल खोदून काढला यॉर्कर लाईनचा बॉल दर्शित पाटीलचा. या बॉल वरती एकच धाव एका धावेच्या मदतीनं पुढे धावपलकावरती धावा जात असताना 15 धावा धावपलकावरती 15 धावा धावपलकावरती 58 धावेचं टार्गेट. आजच्या दिवसाचा जर विचार केला ना तर या चौथ्या मॅच मध्ये ना मी म्हणेन कुठेतरी डोंगर उभारलं बॅटिंग करणाऱ्या GCC घेसर टीमनं या मैदानावरती. रिची प्रतिष्ठान देसाईच्या अगेन्स्ट या मैदानावरती अविश्वसनीय स्पर्धा पाहू शकाल या भामालीच्या क्रीडा नगरीवरती. ही दोन मॅच दोन संघांमध्ये बॅटल मात्र रंगेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल यात मात्र शंका नाही. चेंडू ऑल ऑन द कार्पेट मिनी विकेटला तिथे क्षेत्ररक्षकात एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट खम इशारा आणि या दोन धावा. 17 धावा धावपलकावरती. खतरा कोणत्या टीमला असेल? 17 नोव्हेंबरला सोडून गेले ज्यानं पक्ष स्थापना केली 1966 ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. 17 नोव्हेंबरला अलविदा झाले. आताचा बॉल सुरेख घ्या इथे मात्र ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तेच पुन्हा एकदा आणि आता मात्र 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मोठे पटके त्यानंतर मात्र मी म्हणेन ना सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जातं. हितेश भोईरच्या माध्यमातून याच खेटीसाठी तो जाणला जातो. मी म्हणेन खूप चांगला फलंदाज आहे हितेश भोईर या मैदानावरती. त्याला माहिती आहे आकाश पाटील शून्यावरती बाद झाला. जबाबदारी आहे ना आता मात्र माझ्या खांद्यावरती आहे. ती जबाबदारी मी म्हणेन ना या मॅच मध्ये कशा प्रकारे पूर्ण करतो. आतापर्यंत चांगला खेळ झाला हितेश भोईरच्या माध्यमातून. जरूर 2 षटकार बघायला भेटलेत आणि मी म्हणेन चांगला खेळ करतोय या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल सन्मान दिलाय दक्षितच्या बॉलरवरती. या बॉलवरती एक धाव दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण. डबल ना मी म्हणेन या वेळेला खूप महत्व. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर डबल त्यानंतर पुन्हा एकदा डबल म्हणजे या ओव्हरमध्ये 3 डबलला प्राधान्य दिलं जातं. कारण की 26 धावा धावपलकावरती चांगली बॅटिंग करत असताना या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस हे फक्त दिशा दिली आहे. हा चेंडू सरळ चाललाय या वेळेला फायनल एक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा चौकार 4. दिदेच्या माध्यमातून संगीत पाहायला भेटलं राजा शिवछत्रपतींचं. षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल कार्पेट पुन्हा एकदा तिथे गोरख मागरुळकर आणि जोपर्यंत चेंडू उचलतील तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बराबरीने ना धावपलकावरती धावा 26 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक संपलं दुसरं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात रिची प्रतिष्ठान देसाई टीमच्या. राजा शिवछत्रपतीच आपल्याला संगीत. तर महाराजांचा बद्दल म्हणावं असं झालं ना त्यांना 350 वर्ष झाली तरी शिवाजी महाराजांचं नाव आपल्या हृदयावरती ओटावरती काय येत असतं. त्यांना एकत्र मर्द मावळ्यांना एकत्र गेलं. त्यांना स्वराज्य निर्माण केलं. जिजाऊसारख्या वाघिणीनं जन्म दिला शिवबासारख्या वाघाला आणि शिवबासारख्या वाघानं जन्म दिला शंभूराजासारख्या सियाळा. यांच्याबद्दल जर म्हणावं असं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या ताकद
ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. महाराजांना मानाचा मुद्रा मात्र इथे देत असताना या क्रिकेटमध्ये तर आताचा बॉल फक्त इथे टॅप केला. चेंडू सरळ चाला पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्रक्षक आहे तिथे, तोपर्यंत या बॉलवरती एकच एका धावेच्या मदतीनं तर इथे मात्र आगमन झाला. ओमकार दादा दरे इथे उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. ओमकार दादा दरे जे देसाईचे आहेत त्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तर त्याचप्रमाणे प्रमोद दादा मात्रे जे देसाईचे आहेत, एक लेजंड क्रिकेटर ऑफ ठाणे, त्याला ठाण्याचा डाण्या वाघ नेहमीच म्हटलं जातं. प्रमोद दादा मात्रे आपण सुद्धा या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आताचा बॉल बॅटच्या रनामध्ये आल्या, चेंडू या वेळेला सरळ जाईल मेन विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिमांशूच्या बॅटमधनं, हिमांशू मात्रेच्या बॅटमधनं हा षटकार. तर हिमांशू ना एक असा फलंदाज आहे ना, कारण की याच मैदानावरती ना जवळजवळ 2 वर्षा अगोदरचं जर क्रिकेट पाहिलं, एक बॉल 6ची गरज होती, याच मैदानावरती त्यानं षटकार मात्र मारला होता. तोच हिमांशू या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने खेळतो. हिमांशू मध्ये ताकद आहे. धावफलकावरती तिसरं पंच, तिसरे पंच जायचं मैदानामध्ये, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जा आपण. सूरज भोईर कुठे असतील तर तिसरे पंचांच्या भूमिकेत सूरज भोईर, तिसरे पंच सूरज भोईर जायचे आपल्याला मैदानामध्ये. एक अष्टपैलू फलंदाज, अष्टपैलू हा खेळाडू पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज वरती घेतलेला अक्षप, इथे मात्र सूरज मात्रे वरती. सूरज एक चांगला फलंदाज आहे. बेस्ट बॅट्समनचं किताब त्याला खाडी चषकामध्ये 2021 मध्ये ज्याला टीव्ही स्पोर्टची बाईक देण्यात आली होती, तोच सूरज मात्रे पाहू शकाल. या जीसीसी घेसर टीमचा गोलंदाजी मार्फत चांगला गोलंदाज आहे, असं पहिलो खेळाडू आहे, तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा करतो. तिसरे पंच सूरज भोईर जात असताना षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल इथे नो बॉल आहे, नो बॉल आहे आणि फ्रीड असेल. 34 धावा धावफलकावरती. आता पुढचा बॉल आहे फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. 34 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणाऱ्या रिची प्रतिष्ठान देसाई टीमच्या ही मॅच ना खूप रंगतदार होईल, कारण की तेवढे ताकदीचे दोन्ही संघ. आताचा बॉल उडवला, इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे, गोरख आहे तिथे, मात्र लवकर पुढे गेले होते आणि या बॉलवरती 2, या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 36 धावा, 36 धावा, 58चं लक्ष. या मॅच मध्ये जर प्रवीण सचिन विचार केला ना, तर या मॅच मध्ये मी म्हणेन ना खूप धावा उभारल्यात, कारण की पहिल्या 3 मॅचेस पाहिला तर धावा येत नव्हत्या, लो स्कोरच्या मॅचेस पाहायला भेटल्या. या मॅच मध्ये खूप मात्र बॅटर रंगीन, यात मात्र शंका नाहीये. आताचा बॉल शफल झाल्यात, अक्रॉस द लाईन झॅकेट, इथे मात्र पाहायला भेटली डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिमांशू मात्रे ऑन अ फायर नाव, षटकार. धावफलकावरती धावा 42 धावा. भीमने आकाश बाद झाला, त्यानंतर जबाबदारी का असे ना, ती जबाबदारी हितेश भोईर हिमांशू मात्रेच्या माध्यमातून इथे मात्र घेत असताना चला इथे सामना सुरू करा, आपण स्पीड अप करा. इथे मी म्हणेन ना आता अनामारी करायला केली जातीये सुरुवात हिमांशू मात्रे नावाचं बादल मैदानामध्ये.
हाताचा बॉल फेकून दिलाय त्या दिशेनं अवकाशाला गवसणी घालवारा हा षटकार हिमांशू मात्रे ऑन अ फायर नाव हा षटकार अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती काय बॅटिंग केली आकाश पाटील बाद झाल्यानंतर ना जबाबदारी काय असते ना मी म्हणेन ना आक्रमणाचं दुसरं नाव हितेश भोईर आणि हिमांशू मात्रे फुलटॉस चुकीला माफी नाही फक्त हा चेंडू ना सीमा रेषा पार हिमांशू मात्रे आता मात्र इथे ठोकतोय वाघाची डरकाली घालवणारा हा षटकार आणि षटकारानं इथे मात्र 50 पार झाली आहे धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत यावेळेला 54 धावा 54 धावा धावफलकावरती मैदानामध्ये ना इथे हिमांशू मात्रे नावाचं वादळ जणू काय या मैदानामध्ये आलेलं होतं काय फटकेबाजी तर पुढची मॅच नावाई टीमचा संघ नाही आमच्या व्यासपीठा समोर याच्यानंतर लगेच नाणेफेकी करूया तो जिंकेल तो संघाच्या अगेन्स्ट 54 धावा धावफलकावरती विजयापासून 4 धावेस दुरेरीची प्रतिष्ठान देसाई टीम मी म्हणेन ना बा इथे मात्र जबाबदारी लेफ्ट हँडरला ना फलंदाजी मध्ये त्याची ताकद आहे ती ताकद सिद्ध केली आहे आणि आताचा बॉल सुरेगवता अपील इथे अपील पंचांना मात्र धरली पंचांचं बोर्ड कशामध्ये हितेश भोईरला यावं लागेल माघारी पण हितेश भोईर बाद झाला ना आकाश पाटील बाद झाला स्वतःचं काम मात्र इथे पूर्ण करून तो बाद झाला लागणार दुसरा धक्का मैदानावरती रिची प्रतिष्ठान देसाई टीमला डीजे पाहायला भेटले एक चौकाराच्या मदतीनं 23 धाव्याची खेळी केली हितेश भोईरनं का बॅटिंग केली आपल्या संघासाठी आताचा बॉल इथे मात्र खूप चांगला की वाईट आहे लेग स्टंपला सोडून जातोय पंचांचा इशारा इट इज अ वाईट 55 धावा विजयापासून 3 धावा दूर आहेत रिची प्रतिष्ठान देसाई टीम या मैदानावरती आताचा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव षटकातील आताचा बॉल फक्त प्लेस केला स्वतःच्या बॉलर इथे मी म्हणेन काय क्रिकेट खेळलं जातं विकासच्या माध्यमातून विकास पाटील आहेत विकास पाटील पाहू शकाल आपण मैदानामध्ये एका धावेच्या मदतीनं पुढे धावफलकावरती 56 विजयापासून 2 धावा दूर आहेत आताचा बॉल सफल झाले त्यानंतर चेंडू इथे जाईल युवराज सिंग स्टारने मॅच फिनिश केली जाते हिमांशू मात्रेनं एकदा बॅटिंग आवडली असेल ना तर हिमांशू मात्रे ती टाळ्या व्हायलाच पाहिजेत जबाबदारी काय असतं कारण की जेव्हा सलामीला गेलेला फलंदाज बाद होतोय ना तेव्हा जबाबदारीचं दुसरं नाव हिमांशू मात्रे धावला रिची प्रतिष्ठान देसाई टीम साठी आणि ही मॅच जिंकली या मैदानावरती रिची प्रतिष्ठान देसाई टीमनं हडलक टीम केसर आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय रिची प्रतिष्ठान देसाई टीम चला सेकंड करा आपण हस्तांदोलन करायचं आहे मैदानामध्ये दोन्ही संघ जे आणि पराजय होत असं काही हरकत नाही पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा इथे नाणेफेकी करू आम्ही लगेचच इथे आम्ही नाणेफेकी करू नावाली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट रिची प्रतिष्ठान देसाई मध्ये त्यानंतर मी देतो मान ऑफ द मॅचचा पुरस्कार
तर 58 धावेचं टार्गेट होतं. जो सलामीला आला, जो धावून आला, 10 चेंडू 33 पारी आणि या मॅचचा मारतो मास्टरला हिमांशू म्हात्रे, ज्यानं मात्र याच मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज होती. षटकार ठोकला होता, गोल्डन षटकार, आणि त्याच मात्र 10 बॉल 33 वारी. जर एकदा हिमांशू म्हात्रेची बॅटिंग आवडली असेल ना तर हिमांशूसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजेत. सलामीवीर का असतो असे मात्र जबाबदारी पूर्ण करत असताना हिमांशू म्हात्रेनं 10 चेंडू 33 बारी केली. तर मी मॅन ऑफ द मॅच देतोय एक लेजंड क्रिकेटर, याच गावचे सुपुत्र विलाजी पावशे यांच्या हस्ते आम्ही देतोय हिमांशू म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी. टॉस साठी या देसाई टीमचा कॅप्टन राहुल भोईर. तर आम्ही नक्कीच संपर्क साधू हिमांशू म्हात्रेशी, कारण की 10 बॉल 33 पारी केली. तर इथे मात्र इथे मॅच विनिंग मात्र पारी मी म्हणेन खेळली ती याच फलंदाजानं. तर वेलकम प्रमोद दादा म्हात्रे. तर आम्ही हिमांशूचे 2 शब्द नक्कीच, कारण की त्याची बॅट मैदाना बोलते आणि मात्र माईक वरती बोला आपण कुठेतरी, कारण की लेजंड क्रिकेटर इथे शुभगमन झाला. एक लेजंड क्रिकेटर प्रमोद दादा म्हात्रे जे देसाई गावचे आहेत, त्यांचे इथे आमच्या व्यासपीठावरती आगमन सुस्वागतम. ज्यांना मी म्हणेन ना, आता दुसरी मॅच आपण पाहू शकाल. दुसऱ्या बेलती दुसरी नेवाली विपक्ष रिची प्रतिष्ठान देसाई यांच्यामध्ये अनिपिकी करतील. प्रमोद दादा म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर, ठाण्याचा डाण्या वाघ ज्यांना नेहमीच म्हटलं जातं, आणि ठाणेकरांना खेळाडूंना नेहमीच ज्यांना शिखरावरती पोहोचायचं काम केलं असेल ना ते मात्र प्रमोद दादा म्हात्रे. इथे नाणेफेकी राहुल भोई देसाईचे नावाळीचे सौरभ यांच्यामध्ये, आणि नाणेफेकी जिंकली आहे देसाई टीमने. डिसिजन कळवा आपला राहुल. आणि मॅच जशी सुरू होईल ना तशी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया एक जबरदस्त समालोचक कल्याण डोंबिवलीचे क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय या रिची प्रतिष्ठान देसाई टीमनं. तर खेळाला जशी सुरुवात होईल ना, खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण घेऊन चलतोय ही मॅच मध्ये ना बॅटल पाहायला भेटेल, कारण की एका साईडला नावाली टीमचा नवनाथ सालुंकीचा संघ, तर दुसऱ्या साईडला राहुल भोईरचा देसाई संघ, याच्यामध्ये बॅटल पाहायला भेटेल. मॅच एक रंगतदार पाहायला भेटेल. आपण कुठे जाऊ नका, ऐकत राहा. जयगाव क्रिकेट क्लब महामाडी आयोजित स्वर्गीय मुकुंद शेठ घोंडली चषक 2021 हे वातावरण, आणि या वातावरणामध्ये दुपारच्या रंगलेली ही अविश्वसनीय 16 क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची नगरी, या महामारीच्या क्रिकेट नगरीमध्ये कॉम्बॉक्स मध्ये बदल होत आहे. आपण कुठे जाऊ नका, ऐकूया वाळू पाटील सरांचा या खेळाच्या पहिल्या सूत्रामध्ये आवाज. तोपर्यंत घेऊन जाईल डीजे मास्टर मध्ये एक समधूर संगीत. डीजे स्वागत करतोय. चालेल चालेल, पण आपण जा मैदानात. आम्ही 2 मिनिटं देऊ, कारण का पवन मेगा देखील विकासचा आजचा प्लेट ना खूप चांगला होता. डिफेन्स काय करायचंय विकास करणं शिकून घ्या. प्रवीण, मला वाटतं शेवट 2021 चा सर्वात बेस्ट डिफरन्स असणार आहे. तर टॉस जिंकलाय स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. काय बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग केली, आक्रमक बॅटिंग केली, आणि एक आपण ते इन्फॉर्म संघाला मात्र पराभूत केलं त्यांनी. तर नावाली संघाची देखील सलामीची जोडी लगेच तयार ठेवायची. चेंडू चेक करा नवनाथ साळुंके. मॅच खूप चांगली बघायला मिळेल, कारण दोन्ही बाजूला आपण होते, दोन्ही संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे, बॅटिंग देखील चांगली आहे. तर मी मॅच पाहिजे रफ अँड टफ होते का मैदानावर. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून गावदे क्रिकेट संघ बामाली स्वर्गीय मुकुंद शेठ गोंधली स्मृती चषक 2021 हे दमदार आयोजन. तर अभिमन्यू पावसे बामाली यांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
बघा जरा लवकर, कारण का तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, कारण का आपण इथे संध्याकाळ लवकर होते. 3 वाजून गेलेले आहेत, 3:30 होत आलेत. आकाश 2 धावांची पॅनल्टी लागून सुद्धा ना या संघाने सांगितलं चालेल. आकाश म्हटलं आम्हाला चालेल, पण ती बॅटिंग मात्र जबरदस्त केली आणि पॅनल्टी लागली तरी पण मात्र आम्ही घाबरलो नाही. आम्ही मात्र आपल्या बॅटने उत्तर देऊ विपक्ष संघाला. चला आता मात्र फिरकीचा जादूगार दिलीप देखील थँक्यू डीजे. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता सुरेश आणि दिलीप. बघा 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटात अवधी असणार आहे. 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. 10 का दम दाखवला या संघाने. काय बॅटिंग केली हिमांशूने, जबरदस्त बॅटिंग केली. कौतुक करे हितेचं देखील चांगली बॅटिंग केली, कारण का अपयशी ठरला तर आकाश, पण त्यानंतर मात्र बॅटिंग खूप चांगली केली. कारण इथून जो संघ जिंकेल ना तो आपण पहिले तर नारिवली संघाबरोबर लगेच सेमीफायनल खेळेल आणि मग त्यानंतर मेगा फायनल बघायला मिळेल. मुरबी संघ आपण तर संकेत पाटीलचा मुरबी संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. जर त्याचे खेळ कोणी संघ नायक किंवा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. लहान मुलं देखील भरपूर प्रमाणात आपण पाहू शकता. क्रिसमस आहे, सुट्टी आहे आणि अशा पण शाळा कोरोनाच्यामुळे बंद आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता दिलीप आणि सुरेशची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला पहिलं षटक घेऊन येतो मयूर. अच्छा, तर मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सेकंड फलंदाज दिलीप ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता यावेळेला हितेशला आपण पाहू शकता. मिड ऑनला आपण राहुलला पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये दिलीपला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण डी पॉइंट कव्हर्सला एक क्षेत्रक्षण, एक लॉंग ऑफला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साइडला झेल सुटतो यावेळेला शॉर्ट लेगला. संधी आहे, फलंदाज बाद. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं हिमांशूचं यावेळेला. झेल सुटला होता, झेल खूप वेगाने आला होता. कदाचित लक्ष नसावा, कारण चेंडू हातात आपण तो विसावला नसावा, पण मात्र चेंडू लगेच उचलला आणि फेकी केली. नो स्ट्रायकर घेऊन फलंदाज बाद. एका बंधुराजाने चांगली क्षेत्रक्षण केलं तर दुसऱ्या बंधुराजाने चांगलं कलेक्टिंग दाखवलं झेल सुटलं तरी. कव्हर होणं फार गरजेचं आहे. नवीन फलंदाज सौरभ येतो. सौरभ जरा लवकर जा. सचिन आणि आपण किशोर जरा आता खेळाडूंना आपण ताकीद द्या, कारण वेळ आपल्याकडे कमी आहेत. अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर टाकला दिलीप. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू हवेत होता यावेळेला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हितेश येतो मिडविकेटवरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. प्रवीण सांगतो बघा बॅकिंग द्या म्हणून. दवसक्या धावफल कधी आपण पाहू शकता 2. एक गडी बाद कर 4 षटकाची मॅच आहे. पुणे मयूर गोलंदाजी मार्कवर मयूर म्हात्रे 12 खेळ आपण पाहू शकता. तर दत्ताला आपण पाहू शकता. मगाशी आपण बघितली तर राज होते. राईट ऊर तिकडे मार्क होता. पॉवर प्लेचा हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्कलाईनचा चेंडू फेकला होता यावेळेला. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी. डायरेक्ट हिट करण्यासाठी बघा घाबरत नाही देसाई संघाचे खेळाडू. भले जाईल तर काय धाव एक्स्ट्रा जाईल, पण मिळाला तर विकेट मिळेल. बॅकिंग आहे तिथे विकासची. ओमकारला देखील आपण पाहू शकता. पुढे मयूर गोलंदाजी मार्कवर राईट ओर तिकडे मारा करतोय. फुलटॉस होता यावेळेला, लोअर फुलटॉस, कारण का यावेळेला बघितलं तर डोक्याच्या खाली चेंडू फेकला होता. खूप चांगली गोलंदाजी करतो ही मंच आपण इथं मयूर. चेंडू द्या जरा लवकर. आकाश आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर
वेटम ओर तिकडे मारा करतो P1 मधलं षटक हाताळतोय. तर एकच षटक पॉवर प्ले असणार आहे आमच्या समालोचक कक्षा यांकडून. चेंडू ऑन साइडला टायमिंग चांगलं होत आहे यावेळेला. पाहत राहतो इथेच की चेंडू किती लांब जातो. षटकार. चांगला चेंडूचा पण चांगला फटका देखील तेवढाच बघायला मिळालाय. चेंडूची चाचपणी केली जाते यावेळेला. पुढे मयूर गोलंदाजी मार्कवर टॉस जिंकला स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान संघाने आणि शतशतक करण्याचा निर्णय घेतला. मगाशी देखील चेस करून जिंकले होते. डोलोवर फुलटा चांगलं क्षेत्ररक्षण मिडावला. राहुल थोडासा वेळ घेतो यावेळेला पण फलंदाज मात्र बॅड आपण तर बाद होतो यावेळेला. बॅड ग्राउंडिंग करत नाही दिलीप आणि त्याचा फायदा मिळाला देसाई संघाला. फलंदाज बाद होतोय. 2 गडी सांघिक यशच्या सर्वात बाद होत आहेत. धावसंख्या धावपकाची 10 धावा. आता गोलंदाजी मार्कवर येतो दिलीप पाटील फिरकीचा जादूगर. दिलीप पाटीलचे देखील आम्ही भरपूर बातचीत करतो तेव्हा सांगतो की नाही मला 40+ खेळायचं नाही रेग्युलर खेळायचंय. गोलंदाजी चांगली आहे तर तुम्ही रेग्युलरच खेळा आपल्या संघासाठी फार गरजेचं आहे. आता आपण बघितलं कालच देसाई चषक जिंकला देसाई 40+ संघाने. साई म्हात्रेने काय बॅटिंग केली अक्षरशः मैदान गाजून सोडलं होतं. गोलंदाजी पण भाई चांगली करतो आणि बॅटिंग तर अक्षरशः तुटून पडतो विपक्ष संघाला गोलंदाजानं. 10 धावा धावफलकादी. दिलीप गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा यांकडून एक स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. स्ट्रायकरला फलंदाज राहुलला आपण पाहू शकता. राहुल पवार पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय आता. चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक करतो यावेळेला राहुल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील चेंडू उचलत नाही लवकर. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षक लावलं होतं बघा स्क्वेअर लेगला त्याच जागी झेल गेलं होतं. आपण थोडस मित्र म्हणे ना तिथे उतार जागा आहे कदाचित पायाचा बॅलन्स राहिला नसेल बराबर त्यामुळे आपण इथं बॅलन्स. मगाशी देखील आपण इथं धावा सोडल्यानंतर 42 धावा मारल्या होत्या आणि आता देखील आपण इथं धावा 0वरती धावसंख्या आपण इथं झेल सुटलाय. चेंडू बॅकपटो गेलाय गॅप शोधले यावेळेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची थोडीशी गती कमी झाली आहे. ओमकार येतोय. राहुल आपण फटका मारतो. ओमकार चांगला क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावफलकादी 14 धावा. मिलिंद आहे मला वाटलं ओमकार आहे का मिलिंद. तर यंगस्टर भरपूर आता नवीन खेळाडू आल्यात संघामध्ये कारण यंग ब्रिगेडचा संघ आहे. 14 धावा धावफलकादी. मगाशी देखील राहुलला जीवदान मिळालं. 42 धावांची खेळी केली त्यामुळे आपण इथं वामजी संघ पराभूत झाला. दिलीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता पडल्यानंतर आतमध्ये आलाय वेगाने यावेळेला सन्मान देतो चेंडूला. हलक्या हाताने सॉफ्टने चेंडूला खेळून करतो यावेळेला कव्हर रिजन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकादी 15 धावा आपण पाहू शकता. दिलीप गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सौरभला आपण पाहू शकता. पहिल्या मॅच मध्ये दिलीप नव्हता पण फलंदाजांनी मात्र त्याची उणीव भासू दिली नाहीये. जरी गोलंदाजी पॅनल्टी लागली. चेंडू खूप चांगला होता यावेळेला पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढलाय. खूप ही कला आहे ना दिलीपकडे ती कला त्यांनी आतापर्यंत जपली आहे. चांगली गोलंदाजी करतो. स्पिन आक्रमण आपल्याला बघायला भेटतं. कित्येक वर्ष या संघाची सेवा करतोय आणि हे गोलंदाज एक वैशिष्ट्य सातत्याने हाताला मातीचा स्पर्श करत असतो. स्विच इट करतोय यावेळेला. चेंडू जातो यावेळेला पाऊण क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिलिंद चेंडूला फीड करतोय. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकादी आपण पाहू शकतो यावेळेला 16 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. झेल सुटल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतो. आता 5 चेंडू फेकले आहेत दिलीपने. धावा दिलेत फक्त आणि फक्त 6 धावा दिलेत. खूप चांगली गोलंदाजी कारण राहुल सारख्या फलंदाजाला संघर्ष करावा लागतोय. दिलीप तू राहुल
हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, गॅप मधनं चेंडू जातोय, वन बाउंड चेंडू जातोय यावेळेला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चौकार. आता पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. खरं का आता समोर आपण फलंदाज यावेळेला मुख्य व्यासपीठावरून थांबा. अनिकेत पाटील. अनिकेत पाटील एक उंच पुरासा खेळाडू. स्ट्रायकेला सौरभला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिलिंद आहे. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलंय बघा यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर असा पोझिशन आहे, तिथून जर चेंडू गेला ना निघून का सीमारेषा पार जातो. पण आता तिथे मात्र प्रोडक्शन दिलंय कॅप्टन आपण तर राहुलने. तसं काय 21 पण अनिकेत गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर तिकडे मार्क होता. स्ट्रायकला राहुल पवारला आपण पाहू शकता. चेंडू फुल टॉस होता यावेळेला, लोअर फुल टॉस चेंडू फेकला होता. वडीश लॉंग ऑनला आपण आकाश आहे तिथे. दुसरी धाव होते का पाहायचं यावेळेला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या एंडला गोलंदाजी एंडला जर फेकी केली असती कदाचित फलंदाज बाद देखील झाला असता, पण तसं होत नाहीये. राहुलचं विकेट पाहिजे देसाई संघाला. पण अनिकेत गोलंदाजी मार्कवर. यंगस्टरांचा हा संघ आहे. दिलीप पाटील सोडला तर सर्व खेळाडू यंगस्टर आहेत. 23-24 वयाच्या आतीलच आहेत. अनिकेत हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, गॅप आहे तिथे पण चेंडू पडलाय तर थोडासा आपण तर संत गतीने गेलाय. एक्स्ट्रा धाव मिळते इथे. भावेशला येणं यावेळेला फार गरजेचं होतं. तो संख्या धाव फलकात आपण पाहू शकता 25. बॅकिंग देणं फार गरजेचं आहे. गोलंदाज जाणार तर कुठे, पण त्याला बॅकिंग जर तुम्ही दिली असती तर कदाचित ते धाव वाचली असती, विकेट देखील मिळालं असतं. पण स्ट्राईक आता रुटेट झाली. स्ट्राईकला पुन्हा एकदा येतो राहुल पवार येतोय. राहुल पवार एक असा फलंदाज आहे ना, हा फलंदाज इथूनही जरी आक्रमण केलं ना तर 50+ धावा होतील. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस फटका यावेळेला चांगला आहे का फसला पाहिजे. डीजे त्यामुळे दिसत नाही आम्हाला. झेल पकडला गेला मला वाटतं. ज्या रिएक्शन वरनं राहुल केलं त्या असं वाटतं की फलंदाज बाद आहे. अनिकेतला मात्र महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. नवीन फलंदाज तो बादल मुकादम. राहुलने प्रयत्न चांगले केले होते पण आपण तो वडीश लॉंगॉनला खूप चांगला झेल घेतला गेला. अनिकेत विकेट मिळाले. स्ट्रायकिंगला सौरभला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू परफेक्ट यॉर्कर होता यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. दुसरी धाव घातक ठरते का पाहायचं यावेळेला. 2 धावा आकाश करतोय का एक्झॅक्टली. आपण तर नो स्ट्रायकेनला फेकीच करत नाही आकाश. त्याला विकेट मात्र स्ट्रायकेनलाच पाहिजे. धाव फलकाती 27 धावा आपण पाहू शकता. 27 धावा धाव फलकाती लागल्यात. ओमी दरे देखील आमच्यापासून थोडेसे आपण रजा घेत आहेत. धन्यवाद ओमी, या स्पर्धेसाठी तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला. पचता इथून गोलंदाजी कशा प्रकारे करतोय अनिकेत. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सौरभ प्रयत्न करतोय. 2-2 धावा देखील महत्वाच्या ठरू शकतात. अनिकेत राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू चेंजा पेस बॅटचा पेस खोलायचा होता, या ड्राईव्ह करायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट टर्मॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. विकास येतोय तिथे.
षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात फक्त आणि फक्त 28 धावा. चला नारिवलीचे कॅप्टन आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. वेळ कमी देऊ कारण मॅचेस कव्हर करणं फार गरजेचं आहे. अजूनही 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतो. अंतिम षटक घेऊन येतो भावेश भोईर येतोय. पण आता भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सौरभ आणि बादल ही जोडी. इथून अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा करतात पाहायचंय. 40+ धावा होत आहेत का पाहायचं की या धावा करण्यापासून रोखतोय त्यांना भावेश गोलंदाजी मार्कवर तुमच्या समालोचक कक्षांकडून. हा चेंडू खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू. पंच वाईटची खुणकत असं वाटलं की इथून चांगला चेंडू आहे पण कदाचित थोडासा बाहेर निघाला ना चेंडू. पंचांनी पाहिलं की कुठून चेंडू पिचिंग होऊन बाहेर निघालाय त्यामुळे वाईड चेंडू देत आहेत. असं वाटलं होतं की चेंडू सरळ गेलाय पण पॉपिंग क्रीज आपल्याला बघितलं तर पंचांना आपल्या अपेक्षा चांगली दिसते. पुढे तर भावेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला फटका फसलाय का पाहायचंय की टायमिंग चांगलं होतंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक करत नाही मयूर. फलंदाज बाद. विचार जर केला ना तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पण ते किती धावा होत आहेत. 29 धावा तर धावफलकात लागल्या आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातात पाहायचंय. भावेश गोलंदाजी मार्कवर टाकला. बादल मुकादम. हा चेंडू गुडलाच पण थोडंसं आपण टेकअप झाला. जास्त हाईट मिळत नाहीये. जी हाईट पाहिजे ना ती हाईट मिळत नाही. चांगली गोलंदाजी बघायला भेटे भावेशच्या माध्यमातून. अरे इथून जर संघ जिंकेल ना तो लगेच नारिवली संघावर सेमीफायनल खेळ. तिथून जर संघ जिंकेल तो लगेच आपण मुरबी संघावर फायनल खेळ. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर भावेश रटप तिकडे मारा शकला बादल. चेंडू यावेळेला उंच गेलाय. लांबी प्राप्त होत नाही यावेळेला. मयूर येतोय. चूक करत नाही. फलंदाज बाद. मिळाल्यात भावेशला अंतिम षटक प्रगती बताव. धावसंख्या धावा 29 धावा. नवीन फलंदाज येतो यावेळेला. उपकार येतोय. सायकलला कुणाल. अंतिम षटकात काही चेंडू बाकी आहेत. भावेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळालाय. कव्हर ड्राईव्ह होता यावेळेला पीच आणि चेंडू जातो यावेळेला स्वीप अकावा रिजन मधून सी मारेच्या पार. मच निडेड षटकार. बघायला मिळतंय 35 धावा धावफल करते. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली वापसी बघायला मिळाली यावेळेला. अशी गोलंदाजी आपण होतं अनिकेत केली. अनिकेतने केली. मयूरने केली. तशाच प्रकारची गोलंदाजी तर करणं फार गरजेचं आहे. दिलीपने चांगली गोलंदाजी केली. तुमच्याकडे ना गोलंदाजीमध्ये विविधता पाहिजे. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फेकता आला पाहिजे. शेवटचा चेंडू. चेंडू सुरेख होता यावेळेला. सरळ चेंडू निघून जाते. यष्टरक्षकाकडे धावसंख्या धावफलकाती 35-36 धावांचं लक्ष यावेळेला म्हणतोय स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघाला. पण देसाई संघ वर पार करतो की आपण नागाव संघ आपण नावाली संघ त्याला रोखतो. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक सौरभ पाटील यांच्याकडे. धावा आल्या नाहीयेत का राहुलने धावा केल्या पण आपण अपयशी ठरला यावेळेला. दिलीप ठरला आपण अपयशी. सुरेश अपयशी ठरला.
पण गोलंदाजी खूप चांगली या आपण बघितलं तर शिवम बोदली सारखा एक गोलंदाज आहे, त्याचा एक षटक आता फार महत्वाचा असणार आहे. चला राहुल लवकर या, करा चेंडू चेक करा, लगेच तुम्हाला बॅटिंगला जायचंय आणि तो जो संघ जिंकेल तो लगेच आपण आता सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. आपण बघितलं तर नारिवली संघावर फाईट बॅक करेल. थँक्यू सो मच बाबू पाटील सहर सागाव, ज्यांचा आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकल्यात. आल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, बरं व्यासपीठावरती मान्यवरांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला बघतात त्यांचं सर्वांचं आईगाव देव क्रिकेट संघ भामाली आयोजित स्वर्गीय मुकुंद शेठ गोंदली स्मृती चषकामध्ये 2021च्या या स्पर्धामध्ये करतोय सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅक टू द क्रिकेट. पहिले बॅटिंग करत असताना नावाली टीमनं 35 आणि 36 टार्गेट आता मात्र पार करायचं. यावेळेला रिची प्रतिष्ठान देसाई टीमला मागच्या मॅच अक्षरचा मात्र मी म्हणे 58चं टार्गेट सहजरित्या पार केलं. हिमांशू म्हात्रे ठरला होता, ज्यानं 10 बॉल 33 पारी एक हाती किल्ला लढवला. सलामीची जोडी 36 धावेचा पाठलाग करत असताना हिमांशू म्हात्रे आणि आकाश पाटिल. हालात चाहे जैसे भी हो कठे रहो, क्योंकि सही समय आने पर खट्टी कैरी भी मीठे आम से बदल जाती है. अल्लाह तमाम प्रेक्षकांचं कर्तव्य हार्दिक हार्दिक स्वागत या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. 36 धावेचे टार्गेट इथे मात्र पार करायचं. 36 धावा 2 मॅचेस मात्र इथे जिंकल्यात. पहिली मॅच इथे मात्र नारिवली संघ 2 मात्र मॅचेस जिंकल्यात इथे. सौरभ भोईरचा नारिवली टीम पहिली मॅच त्याने मात्र इथे कोणी टीमला पराजित केली. 34 टार्गेट सहजा त्याची पार करता आलं असतं, मात्र गोलंदाजी हे त्यांचं क्रमण आहे. मात्र 34 धावा रोखल्या. निखिल झाला त्या मॅचचा मॅन ऑफ. त्यानंतर मात्र दुसरी मॅच इथे मात्र डिंगडॉंग ओव्हे संघाला पराभूत केला आणि 2 मॅच जिंकल्यात. आता मात्र क्वार्टर फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये कोणता संघ नारवलीच्या अगेन्स्ट येईल. गोलंदाज कुणाल पाटील, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच सुरू. सचिन कडू, रोहिंजनचे मेन पंच, स्क्वेअरलेगचे पंच, डान्सरचे किशोरजी पोरजी. पहिलाच बॉल, हाताचा बॉल वेगानं फेकला होता. विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला. मनोहर दादा पावशे यांचा इथे झाला. म्हणजे बामारीचे समाजसेवक दादांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आकाश पाटीलला पाहू शकाल, चेहऱ्यावरती स्मित हास्य जे नारिवलीचे आहेत. पहिलाच बॉल डॉट आला. षटकातील पुढचा बॉल आकाश पाटीलसाठी. हाताचा बॉल लीडिंग आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथे झेलला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र कॅरी केलं आणि पहिल्याच बॉलवरती शून्यावरती परत एकदा आकाश पाटील नाराजी व्यक्त करतो आणि रिच प्रतिष्ठान डीसी टीमला लागणारा हा पहिला धक्का. आकाश पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये हितेश भोईर, ज्यांना मागच्या मॅच मध्ये ना 23 धावेची खेळी केली होती, तो हितेश भोईर मात्र मैदानामध्ये. आणि नो स्ट्रायकरला पाहू शकाल हिमांशू म्हात्रेनं 10 बॉल 33 मागच्या मॅच मध्ये पारी केली होती. तो हिमांशू असा मात्र स्ट्रायकला असेल या मैदानावरती. 36 ची गरज आहे. सरासरी प्रति षटकामध्ये 9 आहे या मॅच मध्ये. ही मॅच ना खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघांमध्ये बॅटर पाहायला भेटेल. इथे मी म्हणेन आकाश बाद झाला 0 या धावसंख्येवरती. षटकातील पुढचा बॉल राईट मोड द विकेट साठी सजीव होईल. गोलंदाज कुणाल पाटील ना पहिल्या सत्रामध्ये काय षटकार दाखवला. मी म्हणेन खूप चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये निघाला. आताचा बॉल इथे खूप चांगला बॉल
पडल्यानंतर ना मी म्हणेन ऑफस्टमला बॉल फेकला होता. पडल्यानंतर चेंडूनं मात्र उंची घेतली नाही. चेंडू खालच्या दिशेने झाला. विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला आणि पुन्हा एकदा मात्र हा निर्धाव चेंडू मी म्हणेन गोलंदाज कुणाल पाटील P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक फेकतो. क्षेत्ररक्षण पाहू काल मिन विकेटला डिफेक्सला कव्हरला. आताचा बॉल सुरेख खोदून काढलाय डाऊन टगाऊन स्टेजच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहेत राहुल चेंडूवरती येतील तोपर्यंत या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा श्री गणेशा आणि हिमांशू मात्र सुरुवात केली आहे. 2 धावा धावपलकावरती लागल्यात. बॅटिंग करणाऱ्या रिजी प्रतिष्ठान देसाई टीमच्या या मैदानावरती षटकातील अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. षटकातील हा पुढचा बॉल. आताचा बॉल फिरकावून दिलाय. चेंडू मागच्या दिशेने झालाय. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबेल का? आउटफील्ड थोडी फास्ट. चेंडू सरळ जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. हिमांशू मातेच्या बॅटमधनं हा 4-4 चौकार. नक्कीच चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून त्याच्या नावावरती ना या गावासाठी त्याने कित्येक क्रिकेट खेळला आणि कित्येक नाव गावाचं उज्ज्वल केलं ते आपल्याच नाहीयेत. रिजितदादा म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चेंडू सुरेख होता खोदून काढला हिमांशू मात्रेनं आणि या 1 षटक क्रमांक इथे संपलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये कुणाल पाटीलने धावा खर्च केल्या 7 आणि एकापर्यंत चला बाद केली डीजे. देवीचं संगीत नेहमीच अगद्या कोळ्यांच्या हाकेला आणि नवसाला धावणारी असते. आई एक विरेच्याबद्दल म्हणावं तर कुणाल पाटील होते तिथे मी म्हणेन ना खराब क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या बराबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असतात. 9 धावा धावपलकावरती. लहान मुलांची गर्दी अक्षरशः ना या क्रिकेटला वेळ लावलाय. या लहान मुलांबद्दल ना ओव्हर झाल्यानंतर आम्ही नक्कीच काहीतरी बोलू. या आताचा बॉल खोदून काढला उंच क्षेत्ररक्षक आहे तिथे सुरेश कोणती चुकी करणार नाहीये. वाजवी खेळाची संपुष्टात लागणार दुसरा धक्का. रिजी प्रतिष्ठान देसाई टीमला हिमांशू म्हात्रे बॅक टू द आउट देसाई. मैदानात बाद झालेत. मी म्हणेन आकाश पाटील शून्यावरती बाद झाला. हिमांशूचा विचार केला ना तर या मॅच मध्ये फक्त 9 धावा त्यानंतर मात्र बाद. एक चौकार जरूर बॅट मध्ये पाहायला भेटला. मॅच नाही रफ अँड टप पाहायला भेटेल शेवटच्या बॉलवरती कारण की दोन्ही संघांचा विचार केला. एक दुसऱ्याची रणनीती त्यांना माहिती असते कारण की कित्येक वेळा एकत्र खेळतात मात्र यावेळेला मॅच मध्ये खूप निर्माण ट्रस्ट होईल. आताचा बॉल फक्त गॅप मध्ये दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे चकमा दिला. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न इथे कॉल दिला नव्हता मात्र थ्रो खराब ओव्हर थ्रो आणि या मात्र आता जिथे इथे पाहावं लागेल. 3री धाव धोक्यात. चपलाय विकेट किपर नवनाथ सालुंके सिनियर आहेत कित्येक वर्षाचा अनुभव काय चपलाई दाखवली. 3री धाव घेत असताना राहुल भोईर रनच्या स्वरूपात बाद. लागणार 3रा धक्का मैदानावरती रिजी प्रतिष्ठान देसाई टीमला. देसाई
ओव्हर तो जरूर झाला पण चपलाई पाहिली ना सिनियर खेळाडूची कमाल का विकेट किपर आहेत नवनाथ सालुंके एक यशस्वी आयोजक सुद्धा आहेत त्याच्या माध्यमात त्यांना मिळवले कित्येक वर्ष क्रिकेट खेळल्यात IPL 14 IPLचे यशस्वी आयोजक सुद्धा आहेत नवनाथ दादा सालुंके विकेट किपरच्या भूमिकेत काय चपलाई दाखवली मी म्हणेन आणि इथे फलंदाज झालाय बाद रनच्या स्वरूपात राहुल भोईर कॅप्टनला बाद केलं शून्यावरती कोणत्याही बॉलचा मात्र समाविष्ट केला नाहीये रनच्या स्वरूपात बाद झाली ते नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे मैदानामध्ये 11 या धावसंख्येवरती तिसरा धक्का लागला या मैदानावरती प्रवीण म्हात्रे आता 5व्या क्रमांकावरती शिवम गुंडलीचा विचार केला ना तर येणाऱ्या काही 2 वर्षापासून क्रिकेट पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी षटकातील पुढचा बॉल प्रवीणसाठी इथे सफल झालेत मॅगे मारलाय सफल झाले त्यानंतर एक रोज लाईनचा मारा चेंडू सरळ जाईल फाईल लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चौकाराच्या मदतीनं 15 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल इथे लाईन खराबा शफल झाले होते आणि हा चेंडू खराब आहे 16 धावा धावपलकावरती 36 आव्हान पूर्ण करायचं रिची प्रतिष्ठान देसाई टीमला या मॅच मध्ये हितेश भोईर आणि त्याप्रमाणे प्रवीण मात्र प्रवीण आलेला चौकार दाखवला सफल झाला अक्रॉस द लाईन त्यानंतर क्षेत्र फायनल एकच निवडलं या मैदानामध्ये षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल पुन्हा एकदा सफल झालाय चेंडू इथे सरळ जाईल या वेळीला चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चौकार 4 तर 20 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे 5 चेंडू 13 धावा खर्च केल्या शिवम गोंडलीनं पहिल्या षटकामध्ये कुणाल पाटीलनं चांगली गोलंदाजी 7 धावा दिल्या होत्या एका फलंदाजाला बाद केलं होतं तर दुसऱ्या षटकामध्ये ना शिवम गोंडली मागला ठरतो आल्या 2 चेंडू 2 चौकार मी म्हणेन प्रवीण मात्रेनं दाखवलेत षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आताचा बॉल फक्त कट केल्या एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न इथे काय थ्रो केला होता षटक क्रमांक इथे मैदानावरती संपलं दुसरा आणि 2 षटका समाप्तीनंतर 10.50 या सरसीनं 21 धावा आता येणारे बॉल असतील 12 कराव्या लागतील 15 मॅच आहे क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं एखादी हा षटक ना मी म्हणेन या दोन्ही संघांसाठी मात्र खूप इम्पॉर्टंट असेल या षटकामध्ये आता येणारे बॉल 12 कराव्या लागतील 15 धावा धावपलकावरती तर आम्ही पहिले नुकताच आम्ही बोललो की छोटी मुलं क्रिकेटचा खूप मात्र वेळ जणू काय या क्रिकेटनं जणू काय छोट्या मुलांना खूप वेळ लावला तर हे काही छोट्या मुलांसाठी मी नक्कीच बोलेन जर आपण 7 वर्षाच्या मुलांना जर टी व्हीवरती सिंचन टॉम अँड जेरी छोटा भीम दाखवताना तर कुठेतरी ना आपल्याला येणाऱ्या मोठ्या काळामध्ये तीच मुलं रुद्राश्रमात नेतील आणि जर महाराजांचा इतिहास जर आपण 350 वर्षापर्यंत झालेला महाराजांचा इतिहास जर त्यांना टी व्हीवरती किंवा आपल्या मोबाईलवरती जरी आपण दाखवलं ना तर कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये हीच मुलं आपलं नाव रोशन करतील हे खूप महत्त्वाचं आहे महाराजांचा इतिहास ना खूप आजच्या काळासाठी जनरेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की या टॉम अँड जेरी मुले आणि सिंचन मुले काही काळामध्ये आई वडिलांना ना रुद्राश्रमात जायची नक्कीच वेळ येऊ नये म्हणून आपण महाराजांचा इतिहास छोट्या मुलांना दाखवा हे नक्कीच इतिहास घडवतील या सर्वांचं तर धावपलकावरती धावा जाऊया 21 धावा लागल्यात मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या रिती प्रतिष्ठान देसी टीमची गोलंदाज राहुल पवार पहिलाच बॉल सुरेगा शफल झाले होता एक रोज लाईन खेळायचा होता हा चेंडू आलाय निर्धाव चेंडू गोलंदाज राहुल पवार 15 धावीची गरज आहे मॅच अजूनही संपलेली नाहीये या मैदानावरती
कोण जिंकेल जोपर्यंत ना शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत सांगता येणार नाहीये ही मॅच कोण जिंकेल या मैदानावरती. षटकातील पुढचा बॉल, हाताचा बॉल सुरेख मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 22 धावा. 22 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या देशी टीमच्या या मैदानावरती 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल, हाताचा बॉल शपलून माझा प्रयत्न. इथे मात्र या बॉलवरती सुद्धा एक धाव ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 23 धावा. पहिले बॅटिंग करताना नावाली संघाचे 5 विकेट गेले होते. शपल झालेत, पुन्हा एकदा शपल होऊन एकदा लाईन खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा पण शपल होता ना तेव्हा मात्र चेंडूची लाईन व्हेरिएशन हे पाहणं खूप गरजेचं असतं. आधी शपल होत आहेत, बॅट चेंडूचा संपर्क जुळला नाहीये आणि हा पुन्हा एकदा आकाश निर्धाव चेंडू. आकाश जुईकर आता इनाच्या बामालीमध्ये ना सलामीला येतोय. काय चांगली बॅटिंग करतोय. येणाऱ्या काळामध्ये हा बामाली गावचे भवितव्य सुद्धा आमचे मित्र सुद्धा आहेत. सूरज भोईर कुठेतरी आता या हंगामामध्ये ना थोडा बॅकफुटला नक्कीच, कारण की कालच्या मॅचमध्ये थोडा निराशी दाखवली. आपल्या होम ग्राउंडवरती याच ग्राउंडवरती आपण प्रॅक्टिस करताना तर कुठेतरी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. काही हरकत नाहीये. आताचा बॉल बॅटचा मिडल ऑफ द बॅट भिरकावून दिला. मेन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकत असताना प्रवीण मात्रे ऑन फायर नाव. षटकार. सहानं धावफलकावरती धावा पुढे जात असताना पाहू शकाल 29 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. 7 धावेची गरज. तर नारिवली टीमचे कॅप्टन या आपण याच्यानंतर लगेचच आपण नाणेफेकी करू. सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला विकेट संघाचा संघनायक गुरुदास भोईर या पण षटकातील हा शेवटचा बॉल. आताचा बॉल व्हॉट अ शॉट आणि या षटकारानं पूर्ण या मॅचची हवा काढली आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती गगनाला वशनी घालणारा प्रवीण मात्रेच्या बॅटमन ठोकतोय. दुसरा षटकार 6. जिंकण्यासाठी अक्षय फक्त 1 धावेची गरज आहे. आणि इथे युमे साहिद यसांचा वेध घेतलाय. हितेश भोईरला यावं लागेल माघारी. एक धावेची गरज आहे आता जिंकण्यासाठी.
4 फलंदाज बाद झालेत. 5 बॉल 1 ची गरज आहे. आताचा बॉल भिरकावून दिलाय. हा बॉल येईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अॅमेझॉनिस्टा विकास पाटील मॅच फिनिश करतो. हा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. हडलक टीम नावाडी पुढच्या वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही हरकत नाही, चांगला खेळ केला. हस्तांदोलन करा आपण. आणि नाणेफेकीसाठी या लगेच देसाई टीमचा कॅप्टन, देसाई टीमचा संघनायक राहुल भोईर आणि दुसऱ्या बाजूला किती धावा, तर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार पाहायला भेटलेत आणि 2 सिंगल. 6 चेंडू 22 धावेची ज्याने खेळी केली, जो मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय. प्रवीण माथे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. तर मनोहर पावशे यांच्या हस्ते आम्ही देतो आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रवीण म्हात्रेला. तर प्रवीण म्हात्रे या आपण.